आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास. नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोकठोक या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस दिला जातोय. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी महाविद्यालय सुरू झाली आहेत, मात्र कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. विशेषतः विदर्भात अमरावती, नागपूर, वाशिम या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले आहेत. त्यामुळे पुन्हा चिंतेचं वातावरण तयार झालंय. एकीकडे थंडीत कोरोना वाढेल असं वाटत असताना कोरोना नियंत्रणात राहिला खरा, मात्र आता चित्र काहीसं वेगळं आहे. कोरोना पुन्हा डोकं का वर काढतोय? आपलं काही चुकतंय का? कोरोना कमी झाला म्हणून आपण निर्धास्त झालो होतो का? पुन्हा कोरोना पसरत असताना आता आपण काय काळजी घ्यायला हवी? मुळात हा कोरोना जाणार तरी कधी? अशा विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या रोकठोकमध्ये. कोरोनाचे भय संपत नाही. या चर्चेत माझ्यासह सहभागी होत आहेत कोरोना टास्क फोर्स नागपूरचे सदस्य डॉक्टर अशोक अरबट, माजी अध्यक्ष IMA महाराष्ट्राचे डॉक्टर अविनाश भोंडवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे. या तिघांचंही आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. डॉक्टर अशोक अरबट, विदर्भात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? मला असं वाटतं की बऱ्याचदा मध्यंतरी करोना कमी झाला तर लोकांचा विस्मरण झाल्यासारखं वाटतं. लोक आता मास्क न घालता फिरायला लागले. बऱ्याच ठिकाणी बाजारात गर्दी व्हायला लागली. लग्न प्रसंगात लोकांची खूप गर्दी वाढायला लागली आणि पूर्वीसारखं लोकांचं जे स्वतःवर नियंत्रण होतं ते आता कमी झालेलं आहे असं सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर लक्षात येतं. आणि हे एक मोठं कारण आहे की आपल्याकडे कोविड वाढला आहे. सध्या प्रामुख्याने जो वाढलाय त्याच्यामध्ये असं दिसत आहे की लोकांच्या पार्ट्या, हॉटेलमध्ये जाणं, लग्नामध्ये असणारी बरेच लोक तिथे उपस्थित असतात आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांचं मास्क वापरणे किंवा ते आपण म्हणतो होतो की एक विशिष्ट अंतरावर उभे राहून बोलणे, ह्या गोष्टी लोकांनी विसरल्याचं दिसत आहे. आणि हे मोठं एक महत्त्वाचं कारण दिसत आहे ज्यामुळे विदर्भात तरी म्हणजे विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये जो कोविड वाढतो आहे त्यासाठी हे कारण प्रामुख्यानं असू शकतं. आणि त्याकरता लोकांनी अजूनही काळजी घ्यायला पाहिजे किंवा हा विसर पडायला नको. सध्या असं दिसत आहे विदर्भात की प्रामुख्याने सध्या जो मॉर्टॅलिटी किंवा डेथ रेट आहे तो एका विशिष्ट वयात म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये डेथ रेट जास्त आहे असं लक्षात आलेलं आहे की गेल्या या महिन्यामध्ये म्हणजे 1 जानेवारी ते फेब्रुवारीच्या 6 तारखेपर्यंत साधारण 8 पैकी 10 लोक तरी मृत्युमुखी पडले ते 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. आणि प्रामुख्याने अमरावती जिल्हा, यवतमाळ, नागपूर जिल्हा, भंडारा आणि अकोला जिल्हा या जिल्ह्यामध्ये थोडंसं प्रमाण आधीपेक्षा वाढत आहे. जरी आपल्याकडे लसीकरण सुरू झालेलं आहे, एका बाजूला आपल्याला लसीमुळे प्रोटेक्शन मिळत आहे, तरी पण लोक या लसीमुळे कदाचित विसरले असतील की त्यांना वाटतं लस घेतल्यानंतर आता कोणाकडून करोना होणारी नाही किंवा त्याला पूर्ण प्रतिबंध बसेल किंवा कोविडची लस म्हणजेच त्याचं ट्रीटमेंट आहे असं कदाचित लोकांना वाटत असावं. आणि त्यामुळे विदर्भात तरी कोविड वाढण्याचं एक प्रमुख कारण दिसत आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे, आपण काय सांगाल? जसं आता डॉक्टर अरबटांनी सांगितलेलं आहे की थोडे लोक निर्धास्त झाले. जो अगदी नाकावर अगदी पूर्ण चेहरा झाकला जायचा तेव्हा आता मास्क अगदी गळ्याखाली आलेला आहे. इतके लोक निर्धास्त झालेले आहेत. काय करायला हवं नागरिकांनी आणि शासनाकडून सुद्धा आणखीन काय तयारी करायला हवी? अगदी बरोबर आहे. तुम्ही कारणं विचाराल तर मी कारणांचा पाढाच तुम्हाला वाचून दाखवेन. आपल्याला एक चांगलं लक्षात आठवत आहे की ज्यावेळेला कोरोनाची साथ सुरुवात झाली त्यावेळेला जे आकडे येत होते त्यावेळेला लोक घाबरत होते. लोकांमध्ये एक मोठं भय होतं. हे भय कमी करण्यासाठी ज्यावेळेला माध्यमांकडून आणि सरकारकडून चांगल्या बातम्या ज्यावेळेला द्यायला सुरुवात झाली त्यावेळेला लोकांमधली भीती कमी होण्याऐवजी ती नष्ट झाली. लोक बिंदास झाले आणि त्याच्यामुळे हे प्रतिबंधक उपाय आहेत हे तेव्हापासूनच कमी झाले. गेले कित्येक महिने आपण हे पाहतोय
की मास्क हा तुम्ही म्हणालात तसा नाकातोंडावरून गळ्यात आलाय, फक्त पोलीस दिसला तरच तो पुन्हा नाकावर चढतो. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय असतं रे भाऊ, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसते. आणि हात धुणं, परिसर स्वच्छ ठेवणं, घर स्वच्छ ठेवणं हे तर लोक विसरलेलेच आहेत. पण ही कारणं गेल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंतही होती. आत्ता जे करोना वाढण्याची कारणं ही कारणं तर आहेतच, पण त्याबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वत्र झाल्या, त्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रचाराचा मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. त्यामध्ये खूप मोठी गर्दी असलेल्या सभा झाल्या. महाराष्ट्रातल्या नामवंत मोठ्या नेत्यांनी सुद्धा सभा घेतल्या. या सभेमध्ये लोक अनेकदा जवळ आले, तिथे हा संसर्ग वाढला. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा जे काही लग्न समारंभ किंवा समारंभ आहेत, आज समारंभाची जी कमीत कमी जास्तीत जास्त उपस्थिती सरकारने दिली ती 50 आहे. पण आपण जर पाहिलं तर 500 पासून 5000 पर्यंतची लग्न होत आहेत हे आपण पाहतोय. त्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध होत आहेत. आणि या पद्धतीचे छोटे मोठे कार्यक्रम, इतर समारंभ हे मोठ्या स्वरूपात चालू आहेत. यामध्ये लोक जास्ती जवळ येत आहेत आणि त्यामुळे हा संसर्ग वाढतोय. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे प्रवास. आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातले लोक शहरात जाणं, मुंबईसारख्या शहरात जाणं, परत येणं, हे प्रवास वाढलेले आहेत. आणि यामध्ये त्या एका ठराविक अंतरामध्ये तासा 2 तासासाठी लोक जास्ती जवळ येतात. त्याच्यामध्ये ज्यांचं निदान झालेलं नाही असे लोक 10 मिनिटापेक्षा जवळ आले तर हा निश्चितच संसर्ग वाढतो. आणि एक सर्वात महत्वाचं कारण मी असं सांगेन की जे हवामानाच्या दृष्टीने गेल्या 15 दिवसामध्ये आपण पाहिलं तर अचानक थंडी पडते. आत्ताच आपण बातमी दिली की उद्यापासून गारपिटीची शक्यता आहे. हे जे बदललेलं वातावरण, अचानक थंडी आली, हे सर्व प्रकारच्या विषाणूंना पोषक वातावरण ठरतं. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून गेल्या काही दिवसात करोनाचे आकडे वाढले. जे जानेवारीच्या 15 पर्यंत 1800 पर्यंत खाली आले होते, ते काल 4200 पर्यंत गेलेले आहेत. आणि हे असेच जर वाढत राहिले तर खरोखर परिस्थिती गंभीर होऊ शकते. नक्की परिस्थिती गंभीर होऊ शकते. परंतु याला प्रतिबंध म्हणालात तर सरकारकडून थोडंसं बोला. प्रतिबंध जर म्हणाला तर याच्यामध्ये दोन्ही बाजूनी आहे. लोकांनी आपण स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, हात स्वच्छ ठेवणं, आपल्याला थोडे जरी त्रास झाले तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं, ह्या गोष्टी प्रत्येकाने केल्याच पाहिजेत. आणि सरकारकडून बाकीच्या ह्या लोकांमधला अवेअरनेस वाढवला पाहिजे. आणि प्रशासनाने हे जे समारंभ आहेत हे होऊ नयेत किंवा मोठ्या प्रमाणात होऊ नयेत या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. वेळ आली तर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. आणि मास्क आणि इतर गोष्टींवरही थोडीशी दंडात्मक कारवाई ही वाढली पाहिजे. या पलीकडे आपण दुसरी गोष्ट करू शकत नाही. नक्की. डॉक्टर नरेंद्र काळे, जसं आता डॉक्टर अर्बट आणि डॉक्टर भोंडवे यांनी सांगितलेलं आहे, कारणं सांगितलेली आहेत, सविस्तर भोंडवेंनी सांगितलेलं आहे. राज्य सरकारकडून आता काय खबरदारी घेतली जाईल, विशेषतः जेव्हा कोरोना वाढतोय, विदर्भात तो वाढतोय? निश्चितच आता दिसतंय की करोना पूर्वीपेक्षा सध्या वाढतोय. आणि आता जे डॉक्टर अर्बट सरांनी सांगितलं जवळपास त्या सर्वांशी सहमत आहे, त्यामुळे करोना वाढतोय. परंतु राज्य सरकारने देखील आता प्रशासन ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये करोनाची आपण अतिशय गांभीर्याने जनतेने आणि राज्य सरकारने ज्या गांभीर्याने हाताळलं होतं आणि त्याच्यामुळे आपण त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर होतो. परंतु आता गांभीर्य थोडंसं लोकांचं कमी झालेलं आहे. लग्न समारंभ, प्रवास सगळ्यात वाढलेले आहेत. भोंडवे सरांनी जसं सांगितलं तसं थोडं वातावरणात पण बदल आहे. परंतु प्रशासनानं जे सुरुवातीच्या प्रमाणे कारवाई वगैरे चालू केल्या होत्या तशा पुन्हा एकदा प्रशासनानं, कारण कायदे तर लागू आहेत, साथ रोग नियंत्रण कायदा सध्या राज्यामध्ये लागूच आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी त्या काटेकोरपणे आता प्रशासनाने तपासल्या पाहिजे. त्यांना दंड करणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी आता पुन्हा एकदा थोड्या आक्रमकतेने चालू कराव्या लागतील. डॉक्टर अशोक अर्बट, जो पहिली जी लाट होती कोरोनाची ती आणि आता जेव्हा पुन्हा एकदा कोरोना वाढतोय, काही फरक आहे का यामध्ये आणि कितपत काळजी करणे इतकं कारण आहे? सध्या निश्चितच फरक आहे. सध्या असं दिसतंय की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांना जास्त कोविड होतो आहे. आणि दुसरं असं, मी एका हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि कोविडचे पेशंट पाहतो, म्हणून मला हे लक्षात आलं की विशेषतः ज्या लोकांना सर्दी, ताप, खोकला किंवा ज्यांना कोविड व्हायची शक्यता आम्हाला वाटतं, अशा म्हाताऱ्या लोकांना जेव्हा आम्ही म्हणतो की तुम्हाला भरती व्हायला पाहिजे, ॲडमिट व्हायला पाहिजे, कोविडची परीक्षा करायला पाहिजे,
तर लोक ते तयार होत नाहीत. कदाचित त्यांना असं वाटतं की याची काही गरज नाही आहे आणि लोक डॉक्टरकडे उशिरा जातात. स्वतःच्या कंप्लेंट्स काही दिवस असताना घरीच थांबतात किंवा काहीतरी स्वतःच उपचार घेतात आणि उशिरा हॉस्पिटलमध्ये जातात. जेव्हा जास्ती त्रास होतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. हे पण एक प्रामुख्याने कारण आहे की ज्याच्यामुळे आपण एक सिनियर सिटीजनमध्ये मॉर्टॅलिटी वाढलेली आहे. ते एक प्रमुख कारण आहे. याच्या मागची जी आधी आपण जे बघितलं किंवा डॉक्टर भोंडवे म्हणाले की आधी भीती होती लोकांमध्ये, ही आता भीती त्यांची नष्ट झालेली आहे. म्हणजे त्यांना वाटतं आता बऱ्याचशा लोकांना जेव्हा आम्ही म्हणतो की तुम्हाला कोविड झालेला आहे, तुमचा CT स्कोअर जास्त आहे, तुम्हाला भरती व्हायला पाहिजे, तर त्यांचं म्हणणं असतं की नाही, आम्हाला ॲडमिट नाही व्हायचं, आम्ही घरीच राहून चांगले होऊ. आणि नंतर 5-6 दिवसांनी हे लोक परत ॲडमिट व्हायला येतात जेव्हा त्यांची परिस्थिती थोडी गंभीर झालेली असते किंवा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढलेली असते. हा एक मोठा फरक आहे की आधी लोक घाबरून यायचे, स्वतःहून म्हणायचे की आता मला ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. आता लोक निष्काळजी झालेले आहे, भीती कमी झालेली आहे आणि सर्रास फिरणं सुरू आहे लोकांचं. सगळीकडे मास्क बांधत नाही, सोशल डिस्टन्सिंग तर पाळायचा काही प्रश्नच नाही राहिलेला आणि त्यामुळे ते डॉक्टरांकडे उशिरा जाणे, उशिरा डायग्नोसिस होणे, कोविडची टेस्ट करण्यात विलंब करणे आणि मग ॲडमिट न व्हायसाठी काहीतरी कारणं शोधणे आणि उशिरा ॲडमिट होणे. आणि त्यामुळं काय होतं की एखाद्या पेशंटला कोविड झाला असेल आणि तो 4-5 दिवस घरी असेल, तो घरच्या इतर लोकांनाही तो कोविडची त्याच्या कोविड लोकांनाही कोविड होतो आणि त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात येणारे जास्ती लोक वाढतात. त्याच्यामुळे पण वाढत आहे. आधी कसं व्हायचं की ज्याला कोणाला ताप खोकला असेल तो स्वतःहून आयसोलेट व्हायचा, घराच्या बाहेर जायचा किंवा डॉक्टरकडे जायचा. आता लोक बिनधास्त घरी राहतात आणि घरच्या बऱ्याच लोकांना मग त्याचा संपर्क येतो आणि त्यांना पण कोविड होतं. तर मला असं वाटतं की हा प्रामुख्याने हा फरक आहे. एक विशिष्ट वर्गात कोविड वाढतो आहे कारण की लोक सभा घेत आहेत, समारंभाला जात आहेत, मॅरेजमध्ये जात आहेत, पार्ट्या करत आहेत, निष्काळजी आहेत. तर आणि त्यामागची त्यांची भीती संपलेली आहे. त्यांना वाटतं आता काही कोविड झालं तरी काही होत नाही, मी घरी राहून सुद्धा औषध घेऊ शकतो, मला काही फारसा याच्यापासून भीती नाही आहे. तर हा एक फरक मला आधीच्या कोविडच्या पेशंट आणि आताच्या पेशंटमध्ये प्रामुख्याने जाणवतो आहे जेव्हा की आम्ही हे पेशंट दररोज पाहतो. डॉक्टर अविनाश भोंडवे, एक अशी शंका येते, जेव्हा कोरोना नियंत्रणात येतोय असं वाटत होतं तेव्हा अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये म्हणा किंवा अनेक ठिकाणी काही कारणांमुळे जे कोविड सेंटर तयार केले होते ते कोविड सेंटर बंद करण्यात आले आणि अगदी रुग्णसंख्या कमी झाली म्हणून ते ठराविक संख्येमध्ये कोविड सेंटर सुरू राहिले. तर मग हा निर्णय चुकीचा आहे किंवा नाही, याबद्दल काय सांगाल? आपलं काय मत आहे? मी म्हणेन की तो निर्णय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला कदाचित तो योग्य असेल, परंतु ही वाढती परिस्थिती पाहता हा निर्णय निश्चितच आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा निश्चितच धोकादायकरित्या चुकलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की एक लक्षात घ्या की कोरोनाच्या आजाराचे 3 प्रकार असतात. एक जो असतो तो त्याला लक्षणं फारशी नसतात. एक म्हणजे पूर्ण लक्षणं नसलेला एक, दुसरा जो लक्षणं कमीत कमी लक्षणं असलेला असतो, दुसऱ्यामध्ये ऑक्सिजन कमी पडलेला असतो आणि तिसऱ्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स, न्यूमोनिया किंवा इतर त्रास झालेले असतात. आत्ताचा जो कोरोनाचं आत्ताची जी स्थिती आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कसं वाटतं की त्याची मारकता कमी झाली आहे का? कारण मी महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मी बोललो, तिथल्या आमच्या डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की आत्ता लक्षणं कमीत कमी असलेले रुग्ण जास्ती आहेत, त्याच्यामुळे सिरियस रुग्ण हे कमी आहेत. आता डॉक्टर आर्बट सर म्हणाले त्याप्रमाणे 60च्या पुढचे लोक निश्चितच गंभीर स्वरूपात दाखल होत आहेत, पण याची मारकता कमी झाली का काय असं वाटतंय. हा एक फरक आहे. दुसरा म्हणजे मृत्यूदर हा आपण म्हणावा तसा इतका वाढलेला नाहीये, उलट तो साधारणतः 1.43 पर्यंत कमी आलेला आहे आणि बरं होणाऱ्यांची संख्या मात्र नवीन रुग्णांपेक्षा ही कमी झालेली आहे. हा एक थोडासा फरक आहे. आणि यामध्ये आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे घरी राहून होम आयसोलेशन मध्ये राहून बरं होऊ असं सांगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि हे लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत. पण आपण म्हणालात त्याप्रमाणे हे लोक ज्यांना स्वतःच्या घरामध्ये जागा नाही
किंवा असं स्वतंत्र खोली संडास बाथरूम नाही अशा लोकांसाठी कोविड सेंटर CCC ज्याला आपण म्हणतो ते कोविड केअर सेंटरची निश्चितच गरज आहे. ती पूर्ण बंद केलेली नाही, ती पुन्हा चालू करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि प्रशासनाकडून हा निर्णय घ्यावा असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच याच बाबत आपण उत्तर जाणून घ्या. डॉक्टर नरेंद्र काळे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नरेंद्र काळे, आता जसं आपण म्हटलेलं आहे की आता कोरोना वाढतो आहे, तेव्हा जी कोविड सेंटर्स आपण बंद केलेली आहेत ती पुन्हा राज्य सरकारकडून सुरू केली जातील का, किंवा ती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारला आणखीन काही ताकद खर्ची करावी लागणार आहे? काय नेमकी स्थिती आहे? पूर्णतः बंद झालेली नाहीयेत. त्यातला म्हणजे ते कमी केलेले आहेत किंवा त्याची म्हणजे क्षमता कमी केलेली आहे. परंतु ते कारण आज जर आपण पाहिलं तरी राज्यामध्ये 7,000 जवळपास ऑक्सिजनेटेड बेड आहेत. त्यापैकी फक्त 2,000 बेड ऑक्युपाईड आहेत, म्हणजे 5,000 बेड रिकामी आहेत. आता सर्वच ठिकाणी तालुक्यामध्ये समजा जर सर्वच हॉस्पिटल कोविड केलेली होती तर त्यातली काही हॉस्पिटल्स आता बेड कमी करून नॉन कोविड ऍक्टिव्हिटीसाठी ती वापरण्यात येत आहेत. कारण ती पण गरज आहे. कारण कोविडच्या कालखंडात काय झालं होतं की अनेक नॉन कोविड पेशंटला पण त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं ती जी गरज आहे त्या गरजेप्रमाणे शासन काम करत आहे. म्हणजे आज सुद्धा जी काही कमी केलेली जरी असली बेड तरी ती अनेक बेड ही व्हॅकंट आहेत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय या ठिकाणी आहे. त्यामुळं आणि जर गरज लागली तर शासन आणखीन पूर्वीप्रमाणे चालू करू शकेल. पण मला वाटत नाही तसं काय होईल. आपण प्रतिबंधात्मक व्यवस्थित उपचार वगैरे केले तर ती वेळ येणार नाही. बरं, डॉक्टर नरेंद्र काळे, मगाशीच थोड्या वेळापूर्वी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं. ते म्हणजे पंचायत निवडणुका होत्या तेव्हा प्रचारादरम्यान आणि त्यानंतर निकालावेळी भरपूर गर्दी झाली, लोक एकमेकांमध्ये मिसळले गेले. त्याचबरोबर आता अजूनही काही प्रमाणात मग ते विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील, अनेक रॅलीज निघतायत, अनेक आंदोलनं होत आहेत, तेव्हा सुद्धा गर्दी दिसते आहे. याबरोबरच सरकार आता गर्दीवर पुन्हा काही निर्बंध आणणार आहे का? विशेषतः विदर्भाबाबत काही निर्बंध लादले जातील का? काय सांगाल? खरं तर निर्बंध लागूच आहेत. कारण कायदा लागू आहे, निर्बंध लागू आहे. काम आहे की प्रशासनानं आता जे काही होतंय त्याच्यावर कारवाई थोडीफार तरी केली पाहिजे. कारण निवडणुका आपण म्हणाला तसं ते सत्यच आहे की लोकांनी गर्दी केली आहे. निवडणुका असतील, लग्न समारंभ असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, गर्दी होतच आहे. परंतु प्रशासनानं आता आणखीन गांभीर्यानं केलं पाहिजे. एकूण काय की जी परिस्थिती पूर्वी आपली गांभीर्याची होती, मग लोकांच्या मनामध्ये असो, एकदम घरामध्ये सुद्धा आपण अतिशय लोकांच्या संपर्कात येताना टाळत होतो. आज घरापासून ते रोड पर्यंत किंवा सरकारी कार्यालयापासून ते प्रशासनापर्यंत सर्वांचंच गांभीर्य थोडंसं कमी झालेलं. तर ते पुन्हा एकदा ते गांभीर्य आलं पाहिजे. कायदे व्यवस्थित केले, सरकारने सर्व ठिकाणी निर्णय चांगले घेतलेले आहेत. सुसज्ज यंत्रणा आज सुद्धा आपल्याकडे पूर्णपणे उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा कोविड चालू झाला होता तेव्हा जी परिस्थिती होती आपली, की आपल्याजवळ फक्त पुण्याची एक लॅब होती, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 500 लॅब्स आहेत. आणखीन लॅब तयार होत आहेत. म्हणजे आपल्याजवळ यंत्रणा कुठलीही शासनाकडे कमी आहे असं नाहीये, सुसज्ज यंत्रणा आहे. गरज आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी, प्रशासन आणि आपल्या घरापासून ते सर्व सामाजिक सर्वांनी पुन्हा गांभीर्याने ते राहण्याची गरज आहे. तसे झाले तर आपण याला इथेच अटकावू शकू. डॉक्टर अशोक अरबट, लोकांना आपण काय आवाहन कराल? मला असं वाटतं की आता डॉक्टर नरेंद्र काळे बोलले ते बरोबर आहे की प्रशासन आपलं काम व्यवस्थित करत आहे, परंतु लोक त्या प्रकारे गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पूर्ववत जर आपण म्हटलं तर आपल्याला त्या पूर्वीच्या सूचना आहेत की आपण मास्क बांधायलाच पाहिजे, आपण विशिष्ट अंतरावरूनच लोकांशी संवाद साधला पाहिजे, सॅनिटायझर ठेवून आपण हात स्वच्छ केले पाहिजे, सभा समारंभ, लग्न, मीटिंग किंवा हॉटेलमध्ये जाऊन तिथे बसणे अशा प्रकारचे म्हणजे कोंदट वातावरणात किंवा जिथे मोकळी हवा राहत नाही अशा वातावरणात न जाणे, अशा बैठकी टाळणे, गर्दी टाळणे हे महत्त्वाचं आहे. हे लोकांनी कायम लक्षात ठेवायला पाहिजे. लोकांचं गांभीर्य कमी झालेलं आहे हा त्यातला मुद्दा आहे. त्यातलं दुसरं कारण मला असंही वाटतं की कदाचित लसीकरण सुरू झाल्यामुळे लोकांना एक प्रकारचा फॉल्स कॉन्फिडन्स आलेला आहे. बाकी लोकांना ज्यांना लस नाही गेली त्यांनाही कॉन्फिडन्स आलेला आहे की आता काय, आता लस आहे, आज न उद्या लस आपल्याला मिळणारच आहे आणि आता आपल्याला काही होणार नाही, अशा प्रकारचा कदाचित त्यांचा गैरसमज असावा. परंतु माझा लोकांना संदेश हाच असेल की आपण ते गांभीर्य ठेवा. अजूनही ती भीती गेलेली नाही. अजून कोविड सेंटर्स वगैरे आहेत ते मुबलक आहेत आपल्याकडे, तो भाग नाही आहे. आधी जास्त ॲडमिशन होत नाही, सिरियसनेस तेवढा आजाराचा नाही आहे.
सिरियसनेस तो आहे, फक्त विशिष्ट वयात जास्त सिरियसनेस आहे. आजार आहे, आजाराची जी संख्या आहे ती आधी एवढी नाही, पण जी कमी झाली होती ती वाढते आहे. बरं. त्याच्यामुळे आपल्याला दक्षता ठेवणे किंवा दक्ष असणे गरजेचं आहे. नक्की. तर मला असं वाटतं की लोकांसाठी ह्या गोष्टी खूप मुद्द्याच्या आहेत, त्यांनी त्याकडे लक्ष द्यायलाच हवं. नक्की. डॉक्टर अविनाश भोंडवे, साधारणपणे दोन स्वभाव ट्रेंड दिसत आहेत सध्या लोकांमध्ये. एक म्हणजे लसीकरण सुरू झालंय, त्यामुळे आता कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. तर दुसरीकडे लसीकरण सुरू झालंय मात्र तरीही कोरोना होतोय. मग अशा वेळी तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन कराल? मुळामध्ये लसीकरण हा खरा पुढचा मुद्दा येणार आहे. त्याच्या आधी आता नरेंद्र काळे सर आणि डॉक्टर अशोक अरबट सर म्हणाले त्याप्रमाणे एक गोष्ट अशी आहे की हा जो ज्याला आपण सैलावणं म्हणतो किंवा आपण जे काही थोडेसे सैल पडलो, यामध्ये लोकांकडेही आहे आणि सरकारकडेही आहे. एक लक्षात घ्या, लोकांनी प्रतिबंधक उपाय पाळण्याचं बंद केलं, लोकांच्या मनामधली धास्ती निघून गेली, हा झाला लोकांचा भाग. पण त्याचबरोबर शासनाने आपण आता म्हणलं त्याप्रमाणे कोविड सेंटर कमी केली, अनेक ठिकाणी बंद केली. एवढंच नव्हे तर जे काही आत्ताच्या ज्यावेळेला साथ जोरात होती त्यावेळेला जे कर्मचारी घेतले होते, डॉक्टर्स आणि नर्सेस घेतले होते, हे सुद्धा कमी केलेले आहेत. त्याच्यामुळं हा एक प्रकारचा हे गलथानपणा आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की टेस्टिंग हे खूप कमी केलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे टेस्ट करायचं, आयसोलेट करायचं आणि ट्रीट करायचं, ही जी मुख्य तत्व आहेत या उपचाराची, त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींना आळा बसतोय. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही पहिल्यापासूनच कमी होतं, आता ते खूपच कमी झालेलं आहे, जवळजवळ नाही म्हणलं तरी चालेल. या गोष्टी सरकारकडून जर घेतलं तर नवीन नवीन केसेस शोधून काढल्या आणि जर काही काळ ते वाढल्यासारखे दिसतील आकडे, परंतु करोना नियंत्रणाच्या दृष्टीने हे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन या सर्वच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे लोकांना मी असंच सांगेन की लस येणार आहे, परंतु लस आपल्याला घ्यायची वेळ केव्हा येणार आहे हे आपल्याला अजूनही माहीत नाही. लस घेतल्यानंतर 95% लोकांनाच फक्त त्या करोनापासून मुक्ती मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 5% आहात का 95% आहात हे माहीत नाही. त्याच्यामुळे जगामधले जोपर्यंत सर्व देशांमध्ये लसीकरण होत नाही, जगामधला शेवटचा करोनाचा रुग्ण जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रतिबंधक उपाय पाळावेच लागतील. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असंच मी सांगेन. नक्की. नागरिकांनो आणि प्रेक्षकांनो, जसं डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी आत्ताच सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला गांभीर्यानंच घ्यायचं आहे कोरोनाला. कोरोना कमी झाला म्हणून निर्धास्त राहून चालणार नाहीये, लसीकरण सुरू होत आहे म्हणून निर्धास्त राहून चालणार नाहीये. नागरिकांप्रमाणेच राजकीय पक्षांनी देखील गंभीर व्हावं आणि अनावश्यक गर्दी टाळावी. मास्क मुक्त आयुष्य जर जगायचं असेल तर निश्चितच आपल्याला जबाबदारीनं वागावं लागणार आहे. जे कोरोनाचे नियम आधी होते तेच आपल्याला अजूनही पाळायचे आहेत, जेणेकरून आपलं आयुष्य आणखीन सुकर होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबणार आहोत. मात्र या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. या कार्यक्रमानंतर लगेचच तुम्हाला कोरोनाचं भय संपत नाही किंवा कोरोना पुन्हा का वाढतो याविषयी जर काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर तुम्ही माझ्याकडे त्या नोंदवू शकता. त्यासाठी मी थोड्याच वेळात तुमच्याबरोबर जॉईन होणार आहे. झी24 तासच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह संवाद साधणार आहे, तेव्हा आपण तिथे नक्की भेटूया. या कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24